नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अजय कुंभार. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मराठी म्हणजे कसं तर बाबा गरीब होतकरू विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत आपण शिक्षण पोहोचत नाही, त्यासाठी आपला हा फ्री क्लास आहे. मित्रांनो, आपल्या उपक्रमामध्ये आजचा टॉपिक आहे पाणी दिले असता खिळे काढणे, महत्वाचा आणि IMP घटक आहे. आता बघा, आपल्या पोलीस भरतीला कुठला प्रश्न असतो तर चेक करा बघा. पानावरील जेवढे अंक असतील तेवढे खिळे छपाईसाठी लागतात. या तत्वानुसार पुस्तकात 392 पाने असल्यास खिळे किती लागतील असा प्रश्न 100% आपल्या परीक्षेला पडतो. आता जो 2026 ला आता SRPF चा पेपर राहिलेला आहे त्याच्यासाठी अत्यंत उपयोगी हा प्रश्न 100% परीक्षेला पडू शकतो. आता आपण ह्या प्रश्नाचा अगोदर बेसिक पाहूया मित्रांनो. तर बेसिक पाहूया म्हटल्यानंतर बघा, आता पाणी दिले असता खिळे काढणे. तर बघा 1 ते 100 पाने असतात. किती? 1 ते 100 अंक आहेत. आपण त्यालाच आपण काय समजू? पाने समजू. काय समजू? ह्या 1 ते 100 ला पाने समजू. आता लक्ष द्या मित्रांनो, एक अंकी किती संख्या आहेत मित्रांनो? तर 1 ते 100 मध्ये 9 संख्या आहेत, बरोबर आहे. त्यानंतर 2 अंकी किती संख्या आहेत? 2 अंकी आहेत 90. आणि 3 अंकी किती आहेत? 3 अंकी आहेत 1, बरोबर आहे. टोटल किती झाली पाने मित्रांनो? 100 पाने. लक्षात ठेवायचं. काय म्हणे त्याला? पाने समजायचं, बरोबर. मग ह्या 100 पानासाठी आपल्याला किती खिळे लागतील बघायचे. तर 9 पानासाठी म्हणजे एक अंकी संख्या 9 आहे त्या. मग 9 गुणिले 1 बरोबर 9. त्यानंतर 90 गुणिले 2 अंकी संख्या आहेत म्हणून 2. तर 180 खिळे लागले 90 याच्यासाठी. आणि 3 अंकी किती आहेत? 1 गुणिले 3 बरोबर 3. टोटल यांची झालेली आहे मित्रांनो 192. तर लक्ष द्या, 100 पानासाठी तुम्हाला आवश्यक आहेत 192 खिळे. समजलं मित्रांनो? तर आता लक्ष द्या, आता ह्या 100च्या पुढे सर्व 3 अंकी संख्या आहेत, बरोबर आहे. त्यामुळे 3 अंकीने 3 अंकाने गुणायचं असते. म्हणजे कसं? आता बघा, लक्ष द्या, हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल आणि हे तुमच्या वहीमध्ये 100% लिहून घ्या मित्रांनो. हा कंटेंट तुम्ही तुमच्या 100% जवळच्या मित्राला शेअर करा, जो गरीब फी जमा करू शकत नाही. त्याला बघण्यासाठी हा 100% शेअरच करा. पुढे बघा. आता नेक्स्ट, आता पाठीमागचा क्वेश्चन आपला बघा. 392 पानं दिलेली आहेत, बरोबर. तर 100 पानांसाठी किती खिळे लागतात? 192 खिळे लागतात. पानं किती दिली आहेत मित्रांनो? 392. ही पानं आहेत. पानामधून पानं वजा करा. पानं किती आहेत? 100. तर 100 पानं वजा करा. तर किती बाबा पानं शिल्लक राहिली? 2, 9, 292 पानं काय राहिली? शिल्लक राहिली, बरोबर आहे. मग आता बघा, 100च्या पुढील सगळ्या संख्या 3 अंकी असतात. मग काय करणार? 292 गुणिले 3 करा. 3 दुने 6, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, हातच्याला 2, 3 दुने 6, 6 2 8. बघा, 292 साठी 876 खिळे लागल्यात आणि पहिल्या 100 साठी 192. तर ह्याच्यात मध्ये ऍड करा 8, 16, हातच्याला 1, 9, 1068. तर किती खिळे लागतील मित्रांनो? 392 पानासाठी 1068 खिळे लागणार. याला म्हणायचं खिळे आणि ह्याला म्हणायचं पाणी. समजलं मित्रांनो? आता दुसरा क्वेश्चन मित्रांनो, ह्याच टाईपचा प्रश्न आहे बघा. एका मुद्रकाला पुस्तकाची छपाई करताना पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खिळे लागतात. तर पुस्तकात एकूण 214 पाने असतील तर खिळे किती लागतील? मित्रांनो, महत्वाचा घटक आहे. पाने दिलेले आहे, तुम्हाला काय विचारले? खिळे काढायला लावलेलं आहे. मग आपण एकच डोक्यात ठेवायचं, 100 पानांसाठी 192 खिळे लागतात.
हे मात्र फिक्स आहे तुमचं. मग आता किती पानं दिलेली आहेत? 214 पानं दिली आहेत. 214 मधून काय करणार? 100 पानं वजा करणार. किती राहिले मग? 114 पानं शिल्लक राहिले. आणि 114 पानाला तुम्ही काय करणार? 2 ने गुणाकार 3 ने गुणाकार करणार, कारण की 3 अंकी अंक असतात. 4 त्रिक 12, 4 1 3 1 3 1 4 आणि 3 1 3. म्हणजे 114 पानांसाठी किती खेळे लागले? 342. 342 आणि 100 पानासाठी किती केलं आपण? 192. तर किती झालं? 4 9 4 13, 4 1 4 ने 1 5. तर 534 खेळे आवश्यक किंवा लागतील. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद मित्रांनो.